तर शरद पवारांनी बोलवलेल्या पक्षातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीला रोहित पवारांनी दांडी मारली आणि राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रश्नांनी जन्म घेतला। रोहित पवार पक्षात नाराज आहेत का आणि असतील तर नेमक्या कुठल्या कारणामुळे असे प्रश्न विचारले जाऊ लागले। अर्थात नाराजीची ही चर्चा खुद्द रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी फेटाळून लावली असती तरी रोहित पवार पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा काही थांबत नाहीये। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। मला माहित नाही रोहित पवार नाराज नाही आहेत। रोहित पवार नाराज नाहीत असं त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जाहीरपणे सांगण्याची वेळ का आली? त्याचं कारण होतं शरद पवारांनी आयोजित केलेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीला रोहित पवारांनी मारलेली दांडी। मुंबईत आयोजित केलेल्या या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदार, खासदार आणि विधानसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र रोहित पवार या बैठकीला हजर राहिले नाहीत। जानाई शिरसाई योजनेचं पाणी इंदापूरला सोडल्यामुळे बारामतीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत ते या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले। आता हा विषय आत्ता नाही हाताळला, ठीक आहे, तिथं मोठे नेते आहेत, आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो। पक्ष काय अडचणीत येणार नाही रोहित पवार तिथं नाही गेला तर, पण इथं जर रोहित पवार नाही आला आणि या 2 तालुक्यासाठी जर नाही लढला तर तिथे शेतकरी अडचणीत येतील। मग आज शेतकरी अडचणीत येऊन जर त्या ठिकाणी त्याचं घर चालणार नसेल तर शेतकरी आणि तिथे असणारे लोक हे जास्त महत्त्वाचे। तर मी सुप्रियाताईंची त्या ठिकाणी परवानगी घेतलेली, विनंती केलेली आहे। पवार त्यांच्या पक्षात नाराज आहेत का हा प्रश्न याआधी अनेकदा विचारला गेलाय। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्यासोबतचा रोहित पवारांचा वाद अनेकदा चव्हाट्यावरती आला होता। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यामागे कोणताही घातपात नाही असं शरद पवारांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर देखील रोहित पवार सातत्याने घातपाताचा मुद्दा लावून धरत आलेत आणि आता इतक्या महत्त्वाच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा होणं साहजिक आहे। पक्षातील इतर नेत्यांनी काहीही ठरवलं तरी आपण मात्र भाजपसोबत जाणार नाही असं विधान रोहित पवारांनी नुकतंच केलं होतं। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या। पक्षाचं मला सांगता येणार नाही, पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात। मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे। त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो। सुनेत्रा पवारांच्या प्रचारातही रोहित पवारांनी भाजपवर टीका करण्याची संधी साधली होती, तर दुसरीकडे शरद पवारांनी केलेल्या पंतप्रधानांच्या कौतुकाच्या बातम्यांचीही तितकीच चर्चा रंगली। आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही। रोहित पवार नाराज नसल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सांगतायत। मात्र हे सांगतानाही रोहित पवार नेमके कुठे गेले होते हे त्यांनाही नेमकं माहीत नसल्याचं दिसतं। मला माहित नाही रोहित पवार नाराज नाही आहेत। ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज, आमचा पक्ष एक संघटने आहे, ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे। राष्ट्रवादीतल्या या नाराजी नाट्यावरून भाजपला टीका करण्याची आयती संधीच मिळाली। रोहित पवार हे राष्ट्रीय पातळीचे नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत। ते अशा पद्धतीनं प्रदेश पातळीच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत, कारण त्यांच्या डेकोरम मेंटेन होत नाही। रोहित पवारांना सातत्यानं ट्रम्प विरोधात बोलायचं असतं, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर उत्तरं द्यायची असतात, त्यामुळे हे प्रादेशिक पातळीच्या बैठकीला कदाचित ते आले नसतील। आणि मुळामध्ये शरद पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना याआधी देखील बघायला मिळाला, सुप्रियाताई विरुद्ध रोहित पवार असा सामना आपल्याला याआधी देखील बघायला मिळाला। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षामध्ये हा रोहित पवारांचा स्वतंत्र गट आहे, जो आंतरराष्ट्रीय पातळी हँडल करतो, त्यामुळे या प्रादेशिक बैठकीला ते आले नसतील। अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरत रोहित पवार गेल्या काही दिवसात आक्रमक झाले, तसंच त्यांचे बारामती दौरेही वाढल्याची चर्चा आहे। त्यामुळे रोहित पवारांची आजची नाराजी ही केवळ एक अपवाद आहे की नव्या राजकीय नाट्याची नांदी हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।